प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन दलितांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काही त्या काळात करू शकले त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांची ज्ञानाची ताकद. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र बाबासाहेबांनी समाजाला दिला. त्यामुळेच आज आपण उभे आहोत असे उद्गार सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी काढले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या संकल्पनेतून खालापूर पोलीस ठाण्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी शिवव्याख्याते प्रशांत देशमुख बोलत होते. कार्यक्रमास हेल्प फाउंडेशनचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर, उपनगराध्यक्ष संतोष जंगम, हेल्प फाउंडेशनची संपूर्ण टीम, नगरसेवक राजेश पार्टे, सहपोलीस निरीक्षक संतोष आवटी, पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार, हनीफ कर्जीकर, विजय भोसले, अमोल कदम, धनंजय गीद, विकी भालेराव यांच्यासह पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ, बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वच सन्माननीय, आज आपण एका ज्ञानसूर्याच्या, प्रज्ञासूर्याच्या, क्रांतीसूर्याचा जन्मदिवस, जयंती अशा महामानवाची साजरी करतोय की ज्याने जगाला दाखवून दिलं ज्ञान ही किती मोठी ताकद आहे. ज्ञानाची ताकद इतकी मोठी आहे की सगळे प्रवाह आपले जरी विरोधात असतील तरी सुद्धा प्रवाहाच्या विरुद्ध लढण्यासाठीचं बळ ज्ञानाची ताकद आपल्याला देते. परिस्थिती कधीच आपल्या आड येत नाही. आपली जर ज्ञानाची शक्ती असेल आणि इच्छाशक्ती असेल तर आपण त्या सगळ्या परिस्थितीवर मात करतो. कारण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील यांचे मित्र कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांच्याशी करून दिली. त्यांना जाणवलं की या मुलामध्ये बुद्धीचं तेज दिसतंय आणि मग बडोदा संस्थानची शिष्यवृत्ती घेऊन परदेशामधल्या अनेक पदव्या त्यांनी मिळवल्या. बरं, ते कुठल्या ऋणात राहिले नाहीत, कारण त्यांचा करारच होता की ते जरी मिळवलं तरी संस्थानासाठी आपण किती वेळ काम करायचंय, म्हणजे जे घेतलं ते परतही दिलं. कोल्हापूरच्या संस्थानामध्ये डॉक्टर शाहू महाराजांनी तर सांगितलंच होतं, भविष्य भाकीतच केलं होतं की हा माणूस तुमच्या समाजाचा उद्धार करेल. नुसतं एका समाजाचाच उद्धार करणार नाही तर हिंदुस्थानचं नेतृत्व आणि पुढारी पण सुद्धा या माणसाकडे येईल. इतकी ज्ञानाची ताकद या माणसामध्ये आहे आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. विचार करा, असा एक काळ होता, अशी एक वेळ होती की ज्या वेळेस आपण प्राणी मात्रांना जवळ घेत होतो, प्राणी मात्रांवर दया करत होतो, मुख्या प्राण्यांवर दया करत होतो, पण आपल्यासारख्याच हाडामासाच्या नाक काने डोळ असलेल्या आपल्या बांधवांना मात्र आपण बाजूला लोटत होतो. अशा काळामध्ये त्यांनी संघर्ष करून समाजाचा एक प्रवाह समाजामध्ये आणणं हे केवळ फक्त त्या समाजासाठी केलेलं कार्य नाहीये. कारण जो प्रवाह समाजापासून बाजूला होता तो प्रवाह जर समाजात आणला नसता तर देशाचं किती नुकसान झालं असतं, कारण शेवटी तो प्रवाह हा देशाचाच एक भाग आहे. त्यामुळे त्या समाजाला जसं इथे एका प्रवाहात आणलं, हे जसं त्या समाजावर उपकार आहेत तसेच ते देशावर सुद्धा उपकार आहेत, कारण ती कार्यशक्ती देशाच्या प्रगतीसाठी लागलेली आहे. फक्त आपलं चुकतं कुठं की आपण नेते, युगपुरुष आपण आपल्या आपल्या जातींमध्ये वाटून घेतले. म्हणजे महात्मा फुले म्हटले की आम्ही माळी समाजाचे म्हणणार, छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की आम्ही मराठा समाजाचे म्हणणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की आम्ही बौद्ध समाजाचे म्हणणार. आम्ही जेव्हा या माणसांना जाती जातीमध्ये वाटले तिथे आमच्या अनुयायांचा कमतरतेपणा झाला, कारण या माणसांनी काम, प्राथमिक गरज ही त्या जातीसाठी, पण त्याच्या पुढची जी गरज आहे त्या गरजेतनं समाजासाठी त्यांनी काहीतरी केलंय. कारण मला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं जातं तेव्हा मला दलितांचे कैवारी म्हणून जसे ते प्रमुख काम म्हणून पुढे येतात, पण त्यापेक्षाही मला अजून मोठं काय वाटतं की भारतीय राज्यघटनेचं शिल्पकार होणं हे किती दैदिप्यमान आहे. का दैदिप्यमान आहे? कारण ज्या वेळेस आमचा देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आमच्या सोबतीला अनेक जगातले अनेक देश स्वतंत्र झाले होते, त्यांनी लोकशाही स्वीकारली होती. पण आज काही 50, 55, 70 वर्षानंतर काही देशांमधली लोकशाही कोलमडून पडलेली आहे. पण भारत हा असा एक देश आहे की ज्या देशामध्ये वेगवेगळी राज्य आहेत, तिथली भाषा वेगवेगळी आहे, प्रांतवार रचना आहे, तिथली परंपरा वेगळी आहे, आणि हे सगळं वेगवेगळं असताना सुद्धा आज लोकशाही म्हणून आपण टिकून आहोत. हे जे जागतिक आश्चर्य आहे
ते आश्चर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेमुळे आहे. आणि ते जे विघटन झालं नाही, हे विघटन होऊ शकलं नाही आणि ही लोकशाही टिकून आहे, हे भारतातल्या कोणत्याही जातीतल्या माणसासाठी असलेला हा उपकारच आहे. त्यामुळे मला कायमही असं वाटत राहतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होत असताना आम्हाला, म्हणजे मी ते शिवाजी महाराजांच्या बाबतीतही सांगतो की हा आमच्या स्वाभिमानाचा विषय आहे, पण आमच्या अभ्यासाचा विषय व्हायला हवा. कारण आमचं होतं असं, एक दिवस आम्ही जयंती किंवा महापरिनिर्वाण दिन किंवा शिवाजी महाराजांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो, आम्हाला असं वाटतं की आमचं कर्तव्य संपलं. पण जेव्हा आमच्या तो अभ्यासाचा विषय होईल, कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलंय, घटना अशी बनवली की देशातल्या सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा सर्वोच्च पदावर असलेल्या माणसाला याचिका दाखल करून कोर्टात सुद्धा खेचू शकतो. आज जो मताचा अधिकार दिलेला आहे तो देशाच्या सर्वोच्च पदावर असणारा आणि अगदी आदिवासी वाडी वस्तीतला एखादा माणूस असेल त्याच्या मताचा अधिकार आणि टाटा बिर्लांच्या मताचा अधिकार हा एकच दिला आहे. ही जी एक ताकद आहे, ही जी समानतेची ताकद आहे, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेची आणि अधिकाराची ताकद आहे. फक्त एक धोका जो त्यांनी सांगितला होता की आम्ही राजकीय समता आणली आहे, पण सामाजिक आणि आर्थिक या दोन समता अजूनही आम्ही आणू शकलोय असं आम्हाला वाटत नाही. पुढच्या पिढीनं त्यासाठी काम करावं लागेल. आणि मला सचिनजी पवार आणि त्यांचा सगळा स्टाफ याचं कौतुक कशासाठी करायचं की हे जे साजरं होत आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य प्रतिमा आणि तुम्ही सगळेजण जे बसलायत ते एका सरकारी कार्यालयात बसलायत असं वाटत नाही. म्हणजे जरी कायद्यानं चालू असलं तरी सुद्धा हे जे चालू आहे ते आतून हृदयातून चालू आहे. आणि मला असं वाटतं सचिनजी पवार आणि त्यांची सगळी टीम याच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या करून कृतज्ञता व्यक्त करूया. कारण असे ऑफिसर, असे अधिकारी जेव्हा येतात की जे सगळ्या समाजाच्या माणसांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. कारण आता ते जसे इथे आहेत, थोड्या वेळापूर्वी ते चौकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत होती, तिथेही होते. माझी भेट त्यांची तिथे झाली. मला त्यांनी आग्रहानं सांगितलं की तुम्हाला यायला पाहिजे. त्यांच्या प्रेमाचा अधिकार नाकारता आला नाही. हे जे प्रेम आहे, हे प्रेम आणि कायदा एका हातात हात घालून जेव्हा चालेल तेव्हा असं काहीतरी चांगलं घडत असतं. पुन्हा एकदा धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.